धनंजय मुंडे बीडचे पालकमंत्री असताना 73 कोटी 36 लाखांची बोगस बिलं उचलली। भाजप आमदार सुरेश धस यांचा गंभीर आरोप, 14 कोटींची बिलं आकानं उचलल्याचा दावा। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी सुप्रिया सुळे आणि सुरेश धस यांनी दिला नैतिकतेचा दाखला, तर दोषी वाटत असेल तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी आपली राजीनामा मागावा। धनंजय मुंडे यांचं राजीनाम्यावर उत्तर। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा चेंडू अजित पवारांनी फडणवीसांकडे टोलावला। मुंडेंबाबतची कागदपत्र मुख्यमंत्र्यांकडे दिल्याचं राष्ट्रवादीच्या बैठकीत केलं स्पष्ट। संतोष देशमुख यांच्या हत्येला 50 दिवस पूर्ण, पण आरोपी कृष्णा अंधळे अजूनही फरारच। आरोपी कसा सापडत नाही, विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल। ठाण्यात जनता दरबार घेण्याच्या गणेश नाईकांच्या घोषणेमुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा। मंत्रिमंडळाच्या बैठकीत ऑनलाईन उपस्थिती, कोणताही मंत्री कोणत्याही जिल्ह्यात दरबार भरवू शकतो, बावनकुळेंकडून स्पष्टीकरण। 10वी-12वीच्या परीक्षेला बुरखा घालून प्रवेश नको, कॉपीचं प्रमाण वाढण्याची शक्यता व्यक्त करून नितेश राणेंचं शिक्षण मंत्री दादा भुसेंना पत्र। मराठा आरक्षणाची मुंबई उच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी होणार। सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात मराठा आरक्षण कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकेवर होणार सुनावणी। आमच्यासोबत बेईमानी केली तर 5 वर्ष सरकार नीट चालू देणार नाही, मनोज जरांगेंचा इशारा। मागण्या मान्य करणार की नाही हे सांगण्यासाठी मुख्यमंत्र्यांना अल्टिमेटम। गोविंद पानसरेंच्या हत्या प्रकरणातील आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन। खटला लवकर निकाल लागण्याची शक्यता नसल्यानं आरोपींना जामीन, कोर्टाचा निर्वाळा। सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपी मोहम्मद शहजादला न्यायालयीन कोठडी, ओळख पटवण्यासाठी सॅम्पल फॉरेन्सिक लॅबला पाठवणार। प्रयागराजमधल्या कुंभमेळ्यात मध्यरात्री चेंगराचेंगरी, 30 भाविकांचा मृत्यू, 60 जण जखमी, 25 जणांची ओळख पटली। मुंबईच्या विकासासाठी परिवहन विभागाचे मोठे निर्णय। 5 वर्षात वॉटर ट्रान्सपोर्ट वाढवणार, तर पुढील 2 महिन्यात रॅपिडो बाईक सर्व्हिस सुरू करणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।